बा ही पण याच्यावर पण तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स दिसणार. काय हे तुमचा अर्थ सरफेस आहे, ज्याचं मास काय कॅपिटल एम आहे, ज्याचा रेडियस किती आहे कॅपिटल आर आहे. दोन गोष्टी घडतील. हे बा इथून खाली पडतोय म्हणजे कोणती केस झाली, ड्रॉपची केस झाली, ही एक केस बनणार आहे. दुसरं इथून मी वरती फेकतोय, दोन केस आहेत, एक वरतून खाली येतोय आणि एक दोन केस आहेत. कळाले? आता याच्यामध्ये होतं तरी काय ते समजू पाहिजे, म्हणून तर आपला क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारायचा. मला एक सांगा, टोटल एनर्जी नेहमी कन्झर्व्ड असते, टोटल एनर्जी नेहमी कन्झर्व्ड असते. इनिशियल टोटल एनर्जी इज इक्वल टू काय फायनल टोटल एनर्जी. चल यासाठी जाऊया, नंतर क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह करायचे तुम्हाला. टोटल एनर्जी इनिशियल बरोबर काय टोटल एनर्जी फायनल. टोटल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू काय टोटल एनर्जी फायनल. चला टोटल एनर्जी कसं काढणार, कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल. तसं काय कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल. काय डाऊट आहे? कायनेटिक एनर्जी इनिशियली कसं आहे ड्रॉप करतोय म्हणजे किती झाले तुमचे झिरो झाले. पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे mgh होणार आहे. इथून मी इतका हाईटला याच इतका हाईटला गेलाय mgh. मी जर विचारलं खाली किती नेतो रे तर तुम्ही विचार 1/2 mvr m स्क्वेअर 1 आहे प्लस पोटेन्शियल एनर्जी किती होणार आहे. पोटेन्शियल एनर्जी कसं लिहिणार आपण, इथला पोटेन्शियल कसं लिहितो आता, कसं लिहिणार मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच असंच करणार ना. इथं कसं करणार मायनस हा काय हा मग सेंटर पासून इथून एवढा हाईट घेणार ना R2 R प्लस एच. हा फिनिश फायनली कुठे तो मायनस कॅपिटल जी एम एम अपॉन आर. इथपर्यंत काय डाऊट आहे? इथून स्मॉल एम तर उडून जाईल, इथून सगळ्यांमधून स्मॉल एम तर उडून जाईल ना. काय डाऊट आहे कोणाला? इथला स्मॉल एम इकडचा स्मॉल एम इकडचा स्मॉल एम गेट कॅन्सल. इथून मला व्ही काढायचं, इथून काय काढायचं मला व्ही काढायचं. आता इथं पण तसाच उद्योग आहे, इथं पण तोच उद्योग आहे. मी सॉल्व्ह तर करू शकतो पण मी फक्त प्रोसेस समजायचंय. मग व्ही काढायचं म्हणजे काय करणार, हा मायनस तिकडे जाऊन प्लस होणार, मग प्लस वाला मायनस करत बसणार. तर व्ही स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे, व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती काय येते, व्ही ची व्हॅल्यू येते तुमची √2gh. मी हे सॉल्व्ह करणार आहे, हे डायरेक्ट लक्षात ठेवायचंय. वरतून खाली पडताना डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, पण वरती वेक्टर आपण सॉल्व्ह करणार. का सॉल्व्ह करायला लागतं ते कळेल तुम्हाला. डायरेक्टली फॉर्म्युला नाही त्यासाठी 2gh आहे 1 प्लस h बाय. काय डाऊट आहे 1 प्लस h बाय. ते अगोदरच्या पण तसं झालं ना. पोटेन्शियल मध्ये काय केलं 1 प्लस h बाय. जो mgh होता, जो पहिला पोटेन्शियल एनर्जी होता mgh, जो रेग्युलर हाईट साठी असा तो काय येणार आपण mgh. पण कम्पेरेबल टू आय काय झालं तर तुमचं काय आलं 1 प्लस h बाय आर. मग आता मला सांगा, इथं पण मी तेच म्हणतोय ना, जर माझा h कसा आहे कम्पेरेबल असेल तर डायरेक्टली फॉर्म्युला काय तुमच्यासाठी हा. नाही तर तुम्ही तर म्हणत होते इथं वरतून खाली पडत असेल तर व्हॅल्यूसाठी किती होते 2gh होत होता. फक्त त्याच्यामध्ये खाली काय आला 1 प्लस h बाय आर. का बरं आला असेल, कारण की कम्पेरेबल टू आर. कळालं का, कम्पेरेबल टू आर. सॉल्व्ह करू शकत नाही असा प्रकार आहे का नाही. कम्पेरेबल टू आर असेल तर मग डायरेक्टली मी फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपं आहे ना. लक्षात ठेवायला कम्पेरेबल टू आर असेल, h इज कम्पेरेबल टू आर असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज करू शकता. लोकांना सॉल्व्ह करून घ्या, होऊन जाईल. काय फॉर्म्युला भेटणार आहे √2gh 1 प्लस h बाय. काय विचारलं क्वेश्चन, वर तुम्ही एवढ्या हाईटनी जर खाली फेकला पृथ्वीवर आदळताना किती त्याचा स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल.
काढणं सोपं आहे. मग तुम्हाला ते आता जसं पोटेन्शियल जे काढले तसं इथं पण काढायचं, त्यानंतर जाऊ. पण इथं दुसऱ्या पद्धतीचं क्वेश्चन आहे. इथं दुसऱ्या पद्धतीचं क्वेश्चन काय क्वेश्चन आहे? इथं क्वेश्चन असा आहे, हा काय केला गेलाय, वरती फेकला गेला. वरती फेकताना मला असं करायचंय, परत एकदा तोच मला असा फेकायचा की ज्याची हाईट किती झाली पाहिजे, एच. कम्पेरेबल्स करतोय इथं पण सॉल्व करताना काय करतो मी, कम्पेरेबलच करतोय. मला कम्पेरेबल्स पाहिजे. ठीक आहे, मला काय पाहिजे, कम्पेरेबल. मग चला मग मला कम्पेरेबल पाहिजे, तर मग मी काय केलं, पण हा सॉल्व करणार मी, हा खूप महत्वाचा क्वेश्चन बनणार आहे. बाबा मी काय मी म्हटलं एच इतक्या हाईटला मला पोहोचायचं, त्याला वरती जाता जाता तो कुठे गेला, पोहोचवला तो किती पोहोचवायचं त्याला, एच इतक्या हाईट. एचच्या ऐवजी काय येणार, 2h. एचच्या ऐवजी काय येणार, 3h येऊन जाईल. पण स्पेशल केस मध्ये चाललोय ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय की मला काय करायचंय, वरती फेकायचंय, प्रोजेक्टेड करायचंय. काय शब्द येतो, प्रोजेक्टेड मोशन झालं ना आपलं. तर वरती काय करतो आपण, प्रोजेक्ट करतो. प्रोजेक्ट करायचं तर मला एच इतक्या हाईटला पोहोचण्यासाठी मला इनिशियल वेलॉसिटी किती पाहिजे, कारण की वरती जाऊन काय होणार आहे, 0 होणार. एवढं तर कळतंय ना. अरे झालेलं क्वेश्चन आपले प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण आज फेकलेले, पण तेव्हा कसे होते तुमचे 20 मीटर, 216 मीटर, जे आपल्याला माहित होते ना, 80 मीटर, 60 मीटर. आपण स्टँडर्ड घेतले होते 25 वाले. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मीटर मध्ये खेळत होतो, कम्पेरेबल होते ना, म्हणजे एकदम नॉमिनल होतं. त्याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला युज केला होता आपण. पण इथं काय तसं होत नाही. इथं पण √2gh, पण इथं येणार नाही. बघ मग मी काय म्हटलं, परत इथं तोच उद्योग केला. टोटल एनर्जी इनिशियल इज इक्वल काय, टोटल एनर्जी फायनल. चला, टोटल एनर्जी इनिशियल म्हटलं तर काय, कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल. म्हणजेच काय रे, कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल. चला, कायनेटिक एनर्जी काय किती, इनिशियल ना, इनिशियल असा फेकतोय, इथं जाऊन काय होणार आहे, फायनल होणार आहे. इनिशियल किती माहित नाही ना, 1/2 m u². तो यूज काढायचा आपल्याला, 1/2 m u². पोटेन्शियल एनर्जी किती रे, 0. कस काय, -gmm अपॉन r. काय ना रे, -gmm अपॉन r येणार आहे. 0 म्हणता येणार नाही. का म्हणत होतो आपण तेव्हा, कारण की आपण अर्थच्या सरफेसलाच रेफरन्स धरायचो. अर्थच्या सरफेसलाच रेफरन्स धरून काढलं होतं. आता तसं नाही ना. आता जेव्हा पण ग्रॅव्हिटेशन बोलतोय, मी जे पण आरच्या याच्यात देतोय ते पण उत्तर चुकीचं आहे का, नाही. पण आता आपण कोणाच्या रिस्पेक्ट बोलतोय, आरच्या रिस्पेक्ट बोलतोय. आरच्या रिस्पेक्ट जर मी बोलत असेल तर मला डिस्टन्स जे पण घ्यायचं ते कोणतं घ्यायचंय, आर पासून घेऊ, सेंटर पासून. म्हणून काय येतं, -gm अपॉन r. चला, कायनेटिक एनर्जी फायनल किती होणार आहे, फायनल किती होणार आहे, 0 होऊन जाईल. हा 0 झाला. प्लस करायचं का मायनस राहणार, काय होणार आहे, मायनस r प्लस h. मी ऍक्च्युअली किती घेणार आहे, कम्पेरेबल घेणार आहे, आणि ऍक्च्युअली किती घेणार आहे आपण, r ना. एक क्वेश्चन आलेला PYQ, मी फक्त सॉल्व्ह करून दाखवतो. ऍक्च्युअली किती घेणार आपण, r. मला एवढं वरती फेकायचंय. चल, तर कळून चुकलं, काय कळून चुकलं, स्मॉल m तर असे कॅन्सल आउट होत चालणार आहे. h कॅन्सल आउट झाल्यानंतर आपल्या जवळ काय, 1/2 u². मग मी काय म्हटलं, हा मायनस कॅपिटल gm अपॉन r प्लस r केला, हा मायनस इकडे तर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल कॅपिटल gm अपॉन r. आता आम्हाला सांगा, इथं काय होऊन जाईल, 2r मायनस gm अपॉन 2r प्लस काय, gm अपॉन r. परत तोच उद्योग झाला, निगेटिव्ह साईनचा इम्पॅक्ट होत असतो, म्हणून आपण काय करतो, त्याला करायचं आहे. कारण तुमच्यामध्ये जरी तुम्ही असं कॉन्फिडन्स असेल की नाही सर आम्ही हे माइंड मध्ये ठेवू, विसरून जातात पुढे जातात, म्हणून त्याला मी नेहमी प्रायोरिटी मध्ये घेतो आणि त्याला काय करतो, स्विच करून घेतो, gm अपॉन r मायनस gm अपॉन. काय डाऊट आहे, मग आयदर तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे किती आलं तुमचा, gm अपॉन 2r, आणि हा काय भेटला मला, 1/2 u². मग हा 1/2 गेट कॅन्सल. तर u ची व्हॅल्यू किती आली, √gm अपॉन r. इतक्या वेलॉसिटीने जर मी फेकलं तर मला काय भेटेल, तो h इतक्या हाईटला पोचणार, h इतक्या हाईटला पोचणार. पण h ची व्हॅल्यू किती घेतली आपण, r. म्हणजे 6400 किलोमीटर पर्यंत त्याला फेकायचंय. तर मला किती वेलॉसिटी फेकावं लागणार आहे, √gm अपॉन r. आता याच्यामध्ये फक्त त्यांनी बोलले काय म्हटले,
2r साठी काढा. काढता येईल? 2r साठी काढा. म्हणजे काय करणार तुम्ही? याच्या वाली काढा ना आता इथं 2r, म्हणजे इथे किती येणार आहे? 3r. बस तेवढंच कॅल्क्युलेशन पार्ट आहे. मी फेकतो कसा ते महत्वाचं आहे. वरतून फेकतोय असं फेकण्यासाठी ना क्रिटिकल होऊन जातं. जसं आपण हा कोणत्या केससाठी यूज करू शकतो, पण या केसमध्ये तुम्ही इथून यूज करू शकता. मग कुठं 1/2 u स्क्वेअर इज इक्वल काय मायनस कॅपिटल जीएम, सॉरी प्लस घेतो कॅपिटल जीएम अपॉन आर मायनस कॅपिटल जीएम अपॉन आर प्लस एच. मग इथून तुम्ही करू शकता वाटलंच. जर तुम्हाला करायचं असेल तर इथून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही याला अशा पद्धतीने विचार करू शकतात. अदरवाईज माझं म्हणणं आहे ते डायरेक्टली सॉल्व्ह करायचं विचार ठेवा. जेव्हा मी कुठून फेकतोय कॉलम फेकतोय वरती, त्या केसमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करणं आहे. जर वरतून जर येत असेल आणि वरतून येताना ग्राउंडवर येताना व्हेलॉसिटी किती असं विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. खूप सारे पीवायक्यू दिसतील याच्यावर खूप सारे पीवायक्यू तुम्हाला दिसणार आहेत. काय कळालं आपल्याला? जेव्हा मी वरतून फेकतोय ना, तर मला माहिती आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आलेला आहे? अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस, नाही कळालं, ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्यासाठी स्टँडर्ड. मग मी काय म्हटलं, मी 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करायला दाखवतो ज्याच्यामध्ये काय म्हटलं एच काय घेतले मी आर वरतून फेकलं खाली आणू. एच व्हॅल्यू आर घेतली, एच व्हॅल्यू मी किती घेतली 2r घेतली, एच व्हॅल्यू किती घेतली मी 3r, एच व्हॅल्यू किती घेतली, आणि आलेलेच क्वेश्चन हा खूप सारे क्वेश्चन आले डायरेक्ट. तर तुम्हाला डायरेक्टली डोक्यात ठेवायचं हे तुम्हाला आले. r/2 दिलं तरी करता येईल ना, r/2 जरी दिलं तरी करता येईल. मी r/2 चं म्हणून ठेवून देतो. एच व्हॅल्यू किती घेते म्हणजे किती 3200 किलोमीटर. चला मग मला v क्वेश्चन तर कळालाय ना. वरतून आजच्या सरफेस वरून खाली येताना स्पीड सांगतोय आपल्याला. v काय अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस एक्चुअली काय टाकायचं आपल्याला r अपॉन r, म्हणजे काय झालं अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 2 टू गेट कॅन्सल. किती झाला? सिंपल आहे. सिमिलरली इथं या बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. काय अंडर रूट ऑफ 2gh आहे 1 प्लस एच, एक्चुअल किती आहे आपल्याला 2r डिवाइड बाय काय r आहे, r गेट कॅन्सल आहे, म्हणजे किती झालं अंडर रूट ऑफ 2/3gh. बरोबर ना. 1 + 2 किती होणार आहे? काय पाहता सांगा तुम्ही, नाही आता असं कधी घ्या एक स्टेप. हा मी हो एचच्या जागी पण आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. चलो एचच्या जागी पण आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. इथं आर 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 करू आता 2gr डिवाइड बाय काय किती होणार आहे? आर गेट कॅन्सल 3च होईल ना. कुठं हो याची व्हॅल्यू टाकायची राहिली. ओके याची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 2r, म्हणजे किती होणार आहे 4gr. मग किती होणार तुमचा 1 + 2 म्हणजे किती होणार 3, म्हणजे काय होणार 4/3gh. काय डाऊट आहे? सिमिलरली जेव्हा मी काय करतोय त्याला वरती फेकतोय एमचा मास, बरोबर की नाही. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आला तुमचा 1/2 u स्क्वेअर इज इक्वल टू काय कॅपिटल जीएम अपॉन आर स्क्वेअर होता जीएम अपॉन आर मायनस जीएम अपॉन आर प्लस एच. आपण असं डोकं लावून ठेवलंय, ठीक आहे. नक्की बरोबर आहे का एकदा कन्फर्म करून घ्या, कारण की मी ऑन द स्पॉट तयार करतो बरोबर. हा काय मायनस जीएम अपॉन आर प्लस. चला पहिला क्वेश्चन मी काय म्हटलं एच व्हॅल्यू किती घेतलं आपण आर, एच व्हॅल्यू किती घेतली मी 2r, एच व्हॅल्यू किती घेतली मी 3r. चला 1/2 u स्क्वेअर हे कुठून आलं तर आपण सॉल्व्ह केलेलं आहे. 1/2 u स्क्वेअर कॅपिटल जीएम अपॉन आर मायनस कॅपिटल जीएम अपॉन आर प्लस आर, म्हणजे किती कॅपिटल जीएम अपॉन आर मायनस कॅपिटल जीएम अपॉन
कॅपिटल आहे, त्याला काय केलं 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, म्हणजे काय आलं कॅपिटल जीएम अपॉन 2r आलं. आणि हा काय तुमचा 1/2 यूज कर, 2 टू गेट कॅन्सल, यूज कर जोड काय कॅपिटल जीएम अपॉन r, इजोड काय यू इजोड काय अंडर रूट ऑफ जीएम अपॉन. सिमिलरली इथं आलो, सिमिलरली इकडे आलो आणि इथं पण सॉल्व्ह केलं, काय भेटलं मला 1/2 यू स्क्वेअर कॅपिटल जीएम अपॉन 2r घेतला, सॉरी इथं काय आरच राहील, मायनस कॅपिटल जीएम अपॉन r प्लस 2r बने. मग काय झालं कॅपिटल जीएम आहे अपॉन r आहे मायनस कॅपिटल जीएम आहे अपॉन 3r आहे, म्हणून 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने डिवाइड केलं, तर काय आलं 2 कॅपिटल जीएम अपॉन 3r आला. आता काय झालं 1/2 यूज कर, आता कट होणार आहे का नाही, म्हणजेच काय यूज कर जोड काय 4 कॅपिटल जीएम अपॉन 3r आलाय. आणि u इज इक्वल टू काय अंडर रूट ऑफ 4 जीएम अपॉन 3r. खूप सारे क्वेश्चन तुम्हाला याच्यातून दिसणार आहेत, पोटेन्शियल एनर्जीच्या याच्यात तुम्हाला खूप सारे क्वेश्चन दिसणार आहे. काय काढायचे कळालं, एक तर कम्पेरेबल टू r आला तर तुम्हाला विचार करणार, डायरेक्ट फॉर्म्युला लक्ष ठेवायचं.